नमस्कार फ्रेंड्स, मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा। तर आज मी बघा सकाळी माझं 4:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पूर्ण रुटीन आपल्याशी शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ भरपूर इंटरेस्टिंग होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। तर सकाळी रात्री 10 वाजता फोन आला, एक स्पेशल गेस्ट येणार होते आमच्याकडे, म्हणजे ते घरी आले नाहीत पण त्यांना रेल्वे स्टेशनवरती काहीतरी खाण्याचे वगैरे आयटम मला पॅक करून द्यायचे होते। तर रात्री 10 वाजता फोन आल्यानंतर मी ठरवलं की सकाळी लवकर उठून सर्व काही तयारी करायची। तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी जो काही चिवडा दाखवला होता ना आपल्याला, तो मी त्यांच्यासाठी बनवला। पहाटे 4:30 वाजता उठली मी आणि आंघोळ वगैरे केली आणि चिवडा वगैरे त्यांना बनवला। थोडेसे फ्रूट्स आणि चहा आणि कॉफी असं एक 4 ते 5 मेंबर्ससाठी मी सकाळी सर्व काही त्यांना पॅक करून दिलं। ते सगळं काही करण्यामध्ये मला वाजले पूर्ण 7 आणि 7 वाजता मुलांच्या टिफिनची मला घाई होती। तर मी टिफिनमध्ये आज मुलांच्या बनवणार आहे भेंडी मसाला आणि चपाती। तर भेंडी मसाला बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये भेंडी थोडंसं तेल टाकून वाफवायला ठेवली आणि दुसऱ्या कढईमध्ये ना 2 टोमॅटो 2 कांदे, आलं आणि लसूण अशी मी ग्रेव्ही तयार करून घेतली। सोबतच थोडेसे काजूही ग्राइंड करून घेतले। तेलामध्ये अगोदर काजू टाकले, नंतर त्याच तेलामध्ये प्युरी टाकली ही टोमॅटो आणि कांद्याची, आणि पूर्ण भेंडी वाफल्यानंतर ही पूर्ण ग्रेव्ही जी तेलावरती पूर्ण परतून घेतली ना, ती मी यामध्ये टाकली आणि थोडंसं व्यवस्थित वाफून घेतल्यानंतर मी त्यामध्ये जे पॉटमध्ये होतं ना ग्रेव्ही, त्याच्यामध्ये पाणी टाकून ॲड केलं आणि बेसिक मसाले जे आपले असतात, लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला, वरून कोथिंबीर टाकली आणि जे कढईमध्ये आपण ग्रेव्ही बनवून घेतली होती ना, त्याच्यामध्येच थोडंसं पाणी मी उकळून घेतलं आणि ते पाणी मी या भाजीमध्ये टाकले। आपण नक्की ही भाजी ट्राय करा, एकदम टेस्टी बनते। हा भेंडी मसाला ना माझ्या मुलांना खूप आवडतो। तर भेंडी आणि ग्रेव्ही वाफून घेजेपर्यंत मी फूड प्रोसेसरमध्ये पीठही मळून घेतलेलं आणि भाजी इकडे तयार आहे आणि मी एक 4 चपात्या बनवणार आहे आणि मुलांना जेवायला मी देणार आहे। सकाळी मुले ना जेवूनच जातात। हे सगळं करायला मला 1 तास लागला, 8 वाजले आणि मुलांचा ना आज हाफ डे होता, त्यामुळे मी फक्त मुलांना घरी जेवायला दिलं आणि जो काही मी चिवडा बनवला होता ना पोह्याचा, तोच मी पॅक करून देणार आहे। आपण व्हिडिओमध्ये आता बघालच। तर सकाळी बघा मी मुलांना उपाशी पाठवत नाही, मी माझ्या अगोदरच्याही व्हिडिओमध्ये आपल्याशी बोलले होते। तर त्यांना एक चपाती आणि भेंडी मसाला जेवायला दिला, त्यांची 8:30 वाजता व्हॅन येते। तर आता बघा हा जो मी चिवडा बनवला आहे ना, तो माझ्या मुलांना खूप आवडतो। तर हा चिवडा मी त्यांना पॅक करून दिला। आज त्यांची हाफ डे असल्यामुळे त्यांची डान्सची प्रॅक्टिस चालू आहे। तर आज बॅग वगैरे काही त्यांना आणायची नव्हती। तर इकडे बघा भावाभावांचं किती छान चाललेलं आहे। तर माझा मोठा मुलगा छोट्या मुलाला माझ्या हेल्प करतो सॉक्स घालायला। मी गडबडीत असले ना की त्यांना केव्हा तरी करा वाटलं ना तर तो हेल्प त्याला करून देतो। त्याचं तोही करून घेऊ शकतो, पण याला वाटतं की आपण लवकर त्याचं आवरून द्यावं, म्हणजे व्हॅनला उशीर होत नाही। एरवी तर खूप भांडणं वगैरे चाललेलं असतं, 4 दिवसातून एकदा असं वगैरे भांडणं वगैरे चाललेलं असतं, फायटिंग वगैरे चाललेली असते। पण प्रेम आल्यानंतर अतिशयच प्रेम उफाळून येतं आणि मुलांना पाठवलेलं आहे मी शाळेला आणि 8:30 वाजलेले आहेत आणि आता बघा मी जे काही सकाळी पॅकिंग वगैरे सगळं काही करून त्यांना दिलेलं ना, तर मुलांच्या व्हॅनची वेळ होती स्कूलची म्हणून मी ते काहीच आवरलं नव्हतं। तर आता बघा सगळं काही हॉलमध्ये तसंच पडलेलं आहे। मी त्यांना जे काही पॅक करून दिलं होतं ना, फ्रूट्स, चहा, कॉफी वगैरे, तो पसारा तसाच आवरायचा राहिला होता। तर आता मी हे बघा सगळं काही मी आवरायला चालू करणार आहे। मला आज भरपूर पसारा पडलेला आहे घरामध्ये आणि मला जवळपास 2-2:30 वाजणार आहेत हा सर्व पसारा आवरण्यासाठी। तर आता बघा पूर्ण हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना, ते मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे ड्रायफ्रूट्स खराब होणार नाहीत आणि फ्रूट्स जे आहेत ते डायनिंग टेबलवर अरेंज करेन। आणि मला वाटतंय आता काहीतरी फ्रूट्स खूप जमलेले आहेत, तर काहीतरी कस्टर्ड वगैरे मी बनवणार आहे। त्याचं मुलांना खूप आवडतं कस्टर्ड, म्हणजे फ्रूट सलाड खूप आवडतं। तर बघा पूर्ण मी फ्रूट्स म्हणजे ड्रायफ्रूट्स जे होते ना ते फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत। फ्रीजमध्ये जर ठेवले नाहीत ना तर लगेच वरती खराब होतात, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवावं लागतं। आणि हा जो चिवडा बनवला होता तो उरलेला मी या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवत असते, म्हणजे बरं पडतं। ट्रान्सपरंट डब्यामध्ये ठेवलं ना बॉटलमध्ये, म्हणजे लगेच दिसतं आणि खायला वगैरे सोपं पडतं।
तर हे बघा पूर्ण फ्रूट्स वगैरे सगळं काही ठेवलं, भरपूर फ्रूट्स जमलेले आहेत। तर मला आज फ्रूट सलाड म्हणजे कस्टर्ड करावं लागणार आहे, नाहीतरी फ्रूट सगळे वेस्ट होऊन जातात। आम्हाला खूप आवडतं कस्टर्ड, तर मी नेहमी बनवत असते। त्याची रेसिपी मी आता व्हिडिओमध्ये पुढे आपल्याशी शेअर करीनच। तर बघा पूर्ण आवरलं, तिथलं बेसिक खाली जे सगळं सामान पडलेलं होतं ना ते सगळं काही आवरलं। आणि हे बघा जे म्हणजे खारे मुरे असतात ना ते पण आम्हाला खूप आवडतात, तर त्याचा कचरा वगैरे सर्व काही साफ करून ते पण एका बॉटलमध्ये ठेवलं, म्हणजे खायला बरं पडतं। आणि पुन्हा मी आलेली आहे हॉलमध्ये, आणि हॉलमध्ये मुलं अभ्यास करतात ना, तर जसं आहे ना तसं सगळं काही टाकून जातात। जेवढं त्यांना जमतं तेवढं आवरतात आणि बाकीचं मलाच आवरावं लागतं। तर हे बघा त्यांचं बॅग वगैरे सगळं पॅक केल्यानंतर त्यांचा सगळा पसारा आवरावा लागतो। रोज हे ठरलेलं काम असतं, आपलंही असंच असतं ना रुटीन। मला कमेंट करून सांगायला विसरू नका की आपले मुलं आपलं आपलं बॅग वगैरे सर्व काही आवरून घेतात, मला नक्की कमेंट करून सांगा। तर पूर्ण माझी रोजची सवय आहे बघा, रोज मी फ्रेश सगळं म्हणजे बेडशीट वगैरे सगळं काही झटकत असते, त्याशिवाय मला चैनच पडत नाही। एक दिवस जर नाही केलं ना मग दुसऱ्या दिवशी भरपूर पसारा होतो। आज तर एवढा पसारा पडलाय ना, मुलांनी बघा सॉक्स वगैरे सगळं काही तसंच टाकून गेलेले आहेत, तर सगळं काही मला आवरायचं होतं। आणि जेवढे काही टेबल वगैरे आहेत ना त्याचे सर्व टेबल क्लॉथ्स वगैरे मी धुवून टाकलेले होते, तर ते पण मला सगळं टेबल्स वगैरे पुसून टी टेबल्स ते सगळं काही मला टेबल कवर वगैरे घालायचे होते, तर म्हटलं पटपट पटपट आवरून घ्यावं। तर हॉलमधलं पूर्ण काम संपल्यानंतरच मी आता किचनमध्ये जाणार। तर पूर्ण टेबलवरचे सगळे काही सामान वगैरे काढून मी सगळं काही पुसून घेतलं व्यवस्थित, एक एक सामान मी पुसून घेत असते खालून वरून, म्हणजे एवढी डस्ट येते ना आमच्या घरात। रोज 2 दिवस जर नाही पुसलं ना तर असं वाटतं की किती दिवस पुसलंच नाहीये, एवढी डस्ट आमच्या घरामध्ये येत असते। आपल्याही घरात येते का मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर हे बघा माझे शिवाजी महाराजांना तर मी रोज पुसत असते, लिटरली रोज एवढी मोठी धूळ बसते, आणि थोडी धूळ बसली ना मला अजिबात आवडत नाही। शिवाजी महाराज एकदम स्वच्छ साफ राहावेत असे मला वाटतं नेहमी। तर सगळं काही पुसून घेतलं आणि सगळ्या ठिकाणी टेबल क्लॉथ वगैरे धुवून फ्रेश मी टाकलेले आहेत। म्हणजे जे लॉन्ड्रीचं रुटीन असतं ना त्यामध्ये मंथली जे रुटीन असतं ना त्यामध्ये सर्व काही टेबल क्लॉथ किंवा 15 दिवसाला किंवा जसं जसं मला माझ्या कामावरती डिपेंड असतं ते त्या वेळेस मी सगळं काही क्लॉथ्स वगैरे टेबल क्लॉथ्स वगैरे धुवून घेत असते, म्हणजे फ्रेश वाटतं। धुळीमुळे भरपूर घाण वाटतात आणि मुलंही असल्यामुळे ना मुलं भरपूर खराब करत असतात, काही काही ठेवतात। तर पूर्ण सगळे टेबल्स वगैरे आवरल्यानंतर सोफ्याचे कवर्स वगैरे झटकणं, सोफ्यावरती रोज एवढा कचरा पडतो ना, कुठला पडतो मला माहिती नाही, रोज मी आवरत असते। तरीही मुलं असले ना घरी की रोज भरपूर पसारा टाकतात, काहीतरी खातात, मग कचरा वगैरे एवढा करतात, किती नाही म्हणलं तर पेन्सिलला जे शार्प केलेलं असतं ना त्याचा सुद्धा कचरा एवढा मोठा पडलेला असतो घरामध्ये। तर आज बघा पूर्णच टेबल वगैरे सगळं काही स्वच्छ करून वरती फ्रेश टेबल क्लॉथ मी घालणार आहे। तर त्याच्या अगोदर मी कॉलिननी हा जो म्हणजे मेन टेबल आहे ना टी टेबल तो स्वच्छ केला, तो ग्लासचा असल्यामुळे त्याला कॉलिन घालून व्यवस्थित स्वच्छ करावं लागतं। आणि हे सगळे जे टेबल क्लॉथ्स आहेत ना ते मी मशीनवरती घरी बनवलेले आहेत, कुठल्याही शॉपमधून किंवा ऑनलाईन ऑर्डर केलेले नाहीत, मी स्वतः ते मशीनवरती बनवलेले आहेत। जर आपल्याला हवे असतील तर मला सांगा, मी व्हिडिओ याचा नक्की शेअर करीन आपल्याशी। तर बघा हे जे कोस्टर्स वगैरे असतात आणि हे जे डेकोरेटिव्ह पीस असतात ना ते रोज पुसून घ्यावे लागतात, तेच मी आता पुसून व्यवस्थित सर्व काही जागेवर ठेवणार आहे। हे सगळं काही करायला मला 10 वाजले, पूर्ण हॉलची साफसफाई आणि पूर्ण सगळं करायला, त्यानंतरच मी किचनमध्ये जाणार आता। आज ना भरपूर काम आहेत, भरपूर पसारा वगैरे पडलेला असल्यामुळे थोडासा वेळ लागलाय मला आवरण्यासाठी। हॉलमधलं ना जवळपास सगळं काही काम झालेलं आहे आणि मी आता जाणार आहे किचनमध्ये।
तर किचनमध्ये गेल्यानंतर सगळं काही होत्या मी ते चपात्या जे उरल्या होत्या ना, मुलांसाठी फक्त 4 चपात्या बनवलेल्या मी, बाकीचं तसंच होतं सगळं पीठ. तर पूर्ण चपात्या बनवून टाकल्या. आज चपात्या जरा जास्तच होत्या. मग सगळ्या भाजी वगैरे केलेली कढई वगैरे भाजी वगैरे काढून घेतलं आणि कढई वगैरे धुवायला टाकली. आणि माझी एक सवय आहे बघा, मी अगोदर गॅस म्हणजे आपला किचन ओटा क्लीन करण्याच्या अगोदर आधी कोरड्या कपड्याने पूर्ण काही स्वच्छ करून घेते, जे काही असलेलं फूड पार्टिकल्स वगैरे पीठ जे काही पडलेलं असतं, आणि त्यानंतरच मग मी ओल्या कपड्याने त्याला पुसून घेते, म्हणजे लवकर होतं काम आपलं गॅस धुण्याचं. तर बघा किती सिंकमध्ये भांडे पडलेले आहेत. मला कळत नाही, मावशी असून सुद्धा भांड्याला माझे एवढे भांडे पडतात ना. काचेचे सगळे काही असतात, ज्यामध्ये ओव्हनमध्ये मी गरम करत असते, कप्स वगैरे असतात, सगळं काही मीच धुवून घेते. तर पूर्ण चपात्या करून घेतल्या आणि सगळं काही क्लीन करून घेतलं. तर मी मगाशी बोलल्याप्रमाणे मला आज कस्टर्ड बनवायचं होतं, तर त्यासाठी मी दूध तापत ठेवलेलं आहे. आणि यामध्ये व्हॅनिला फ्लेवर असलेलं हे कस्टर्ड पावडर माझ्याकडे आहे. थोडंसं अर्धा कप कोमट दूध घेतलं आणि त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकलं. कस्टर्ड पावडर जास्ती टाकण्याची गरज नाही, खूपच वास येतो मग कस्टर्ड पावडरचा. आणि दुधामध्ये साखर टाकली आणि दूध पूर्ण उकळत आल्यानंतर त्यामध्ये हे कस्टर्ड पावडरचं जे काही मिश्रण होतं ना, ते यामध्ये टाकायचं आहे. आता व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायच्या ह्या कस्टर्ड पावडर आपण जे काही दुधात टाकलं होतं, आणि ते दुधामध्ये टाकून कंटिन्युअस आपल्याला हलवायचं आहे. त्यामुळे गुठळ्या होणार नाही कस्टर्ड पावडरच्या आणि एकसंघ असं आपलं दूध बनल. हे कस्टर्ड पावडर टाकल्यामुळं खूप छान बनतं आपलं कस्टर्ड, खूप टेस्टी लागतं. आणि दूध मी बंद केलं, थंड होण्यासाठी ठेवलं. आणि पूर्ण मी जे काही भांडे होते ना, ते काही सगळे काही घासून घेतले. बघू शकता आपण किती सारे भांडे पडलेले आहेत. घासून घेतल्यानंतर फ्रूट्स जे होते ना, ते सगळे मी चिरून घेतले एकदम बारीक बारीक. त्याला पण अर्धा तास लागतो. फ्रूट्स वगैरे चिरून घेतल्यानंतर तोपर्यंत हे पण थंड झालेलं होतं, दूध कस्टर्ड पावडर टाकलेलं. मग त्यामध्ये मी सगळे काही फ्रूट्स टाकले आणि 1 तासासाठी ते मी कस्टर्ड जे होतं ते फ्रीजमध्ये ठेवलं, म्हणजे थंड छान लागतं. आणि अशा पद्धतीनं बरंचसं माझं काम झालेलं आहे. सगळं काम व्हायला मला जवळपास 2 वाजले. आपण बघा पूर्ण असे बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत फ्रूट्सच्या. यामध्ये डाळिंब आहे, केळी आहे आणि ॲपल आहे. आपल्याकडे जर चिक्कू अवेलेबल असतील तर आपण चिक्कू टाकू शकता. बघा किती छान टेस्टी दिसते. एखादी 2 तास थंड केलं ना, मस्त होऊन जातं. तर अशा पद्धतीनं माझा पूर्ण आजचा दिवस मी आपल्याशी शेअर केला आहे. तर आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.